तर तुम्ही असे जर क्षेत्र निवडले जिथं गव्हर्नमेंट आहे, फॉर एक्झाम्पल मी आता बऱ्याच लोकांना सांगतो इको रिसायकलिंग इंडस्ट्री, म्हणजे ई वेस्ट रिसायकलिंग ह्याच्यावर खूप भर आहे. जसं 1 वर्ष 2 वर्षापूर्वी डिफेन्समध्ये होता, त्याचं 3 वर्षापूर्वी सोलर होता, किंवा बायोफ्युअल, इथेनॉल बेस्ड किंवा बायोडिझेल, किंवा आता नवीन क्षेत्र आहे बायोगॅस. असे जे क्षेत्र आहेत ज्याच्यात गव्हर्नमेंट खूप मागं आहे, अशा क्षेत्रात प्रचंड तेजी येते. सर, येत्या वर्षामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूक करताना काय काळजी घ्यायला हवी, काय होऊ शकतं मार्केटमध्ये? मार्केट कसं होईल मी जसं सांगितलं होतं तर तुम्ही प्रिडिक्ट नाही करू शकत. पण माझं असं ठाम मत आहे की पुढचे 10 वर्ष हे इक्विटी मार्केटसाठी इंडियामध्ये सुवर्ण काळ आहे. म्हणजे काय होणार, जसं चायना होतं 1990मध्ये जेव्हा डेंगनी इकॉनॉमिक रिफॉर्म्स केले, त्याच्यानंतर 20 वर्षाची तेजी आली. तेजी म्हणजे असं नाही होत की असं सरळ जात नाही कधी, ते खालीवर होणार, पण जनरल डायरेक्शन वर होणार. तेव्हा पुढच्या 10 वर्ष माझं मत आहे की इंडियामध्ये ह्या इक्विटी मार्केटसाठी सुवर्ण काळ म्हणजे मेगा बुल रन असणार आहे. कारण मोस्ट प्रॉबब्ली आपल्याकडे मेजॉरिटी गव्हर्नमेंट असणार आहे. त्यामुळे काय होतं, जनरली जेव्हा फॉरेन इन्व्हेस्टर्स असतात तेव्हा ते स्टॅबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट बघतात. आधी कसं होतं, आपल्याकडे कोअलिशन गव्हर्नमेंट्स होती, त्यामुळे करप्शन पण खूप होतं, डिलिव्हरीज पण होत नव्हते, आणि कन्सिस्टन्सी ऑफ पॉलिसीज नव्हते. पण आता काय होतं आहे, बिकॉज ऑफ मेजॉरिटी गव्हर्नमेंट ते कन्सिस्टन्सी ऑफ पॉलिसी आले. दुसरी गोष्ट म्हणजे इंडिया इज द ओनली कंट्री राईट नाव जगात जो ग्रो करतोय 6%च्या वर. चायनामध्ये अतिशय वाईट अवस्था आहे, जरी काही पण ते दाखवत असतील तर तिथं डेट बबल आहे, म्हणजे प्रचंड कर्ज घेतलं आहे त्यांनी, आणि त्यांची आता पीक आउट झालेलं आहे इकॉनॉमी. त्यामुळे बरेच लोकांना आता काय आहे की इंडिया सोडून मेजर इकॉनॉमीमध्ये दुसरीकडे गुंतवणूक करायला आता एवढे ल्युक्रेटिव्ह ऑप्शन्स उरले नाही आहेत, जिथं तुम्हाला डबल डिजिट ग्रोथ रेट मिळेल किंवा इकॉनॉमी वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे काय काय क्षेत्र आहेत. आता तुम्ही रेल्वे बघा, कुठलाही रेल्वे स्टॉक घ्या, तुम्ही ज्युपिटर वॅगन्स घ्या, तुम्ही टिटागर वॅगन्स घ्या, 2 वर्षाचा भाव बघा आणि आत्ताचा भाव बघा, 6 पट कमीत कमी वाढलेले आहेत. तसंच तुम्ही ग्रीन एनर्जी स्टॉक बघा, म्हणजे विंडमध्ये किंवा सोलरमध्ये सगळे स्टॉक्स तुम्ही 5 पट 6 पट 3 पट असेच झालेले आहेत. स्मार्ट मीटर्समध्ये बघा, तुम्ही डिफेन्समध्ये बघा, तुम्ही हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड 600 रुपयाचा आता किती 4000 ऑलमोस्ट टच झालं आहे, किंवा झेन टेक्नॉलॉजीज 80चा 800 झाला आहे, प्रीमियर एक्सप्लोजिव्स 80चा 1600 झाला आहे. कुठलाही चांगला डिफेन्स स्टॉक हा झूमच गेला आहे. तर जिथं जिथं गव्हर्नमेंट मागं आहे त्या सेक्टरच्या, इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स, आत्मनिर्भर भारतच्या ह्याच्यात ज्याच्यात कॉन्ट्रॅक्ट्स देत आहेत, त्या ह्याच्यात जोरदार तेजी आलेली आहे. तर तुम्ही असे जर क्षेत्र निवडले जिथं गव्हर्नमेंट आहे, फॉर एक्झाम्पल मी आता बऱ्याच लोकांना सांगतो इको रिसायकलिंग इंडस्ट्री, म्हणजे ई वेस्ट रिसायकलिंग ह्याच्यावर खूप भर आहे. जसं 1 वर्ष 2 वर्षापूर्वी डिफेन्समध्ये होता, त्याचं 3 वर्षापूर्वी सोलर होता, किंवा बायोफ्युअल, इथेनॉल बेस्ड किंवा बायोडिझेल, किंवा आता नवीन क्षेत्र आहे बायोगॅस. असे जे क्षेत्र आहेत ज्याच्यात गव्हर्नमेंट खूप मागं आहे, अशा क्षेत्रात प्रचंड तेजी येते. ते आता HDFC बँक किंवा ICICI बँक ह्याच्यात तुम्हाला इथे तेजी ते मिळणार नाही आत्ता. किंवा सोलर पॅनल्स मॅन्युफॅक्चरर जसं वारी आहे, किंवा KP ग्रीन आहे, किंवा सुझलॉन आहे, अशा ह्याच्यात प्रचंड तेजी आहे. तर तुम्ही जे पर्टिक्युलर क्षेत्र पाहिले इंडस्ट्रीज जिथं फ्युचर आहे, ग्रीन हायड्रोजन, अशा शेअर्समध्ये प्रचंड तेजी येणार आहे 2030 पर्यंत. गुंतवणूकदारांनी काय काळजी घ्यायला पाहिजे आता? गुंत गव्हर्नमेंटचं काय होऊ शकतं कसं? हे बघा, आता ते प्रिडिक्ट करता येणं भयंकर अवघड आहे, पण आत्तापर्यंतच्या ज्या ओपिनियन पोल्स आहेत
मला नाही वाटत की ऑपोजिशन येईल, राईट. मला वाटतं नरेंद्र मोदी परत येणार, कमी मेजॉरिटीमध्ये किंवा जास्त मेजॉरिटी, पण नियर मेजॉरिटी. कोअलिशनमध्ये तर शुअर शॉट येणार. पॉलिटिक्समध्ये मला पडायचं नाही आहे, पण मला म्हणायचं काय की जे इनिशिएटिव्स त्यांनी जे पुढे घेतलेले आहेत, फॉर एक्झाम्पल ग्रीन हायड्रोजन किंवा डिफेन्समध्ये मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट्स आता इंडियन कंपनीजमध्ये, ते तसेच पुढं चालू राहतील. किंवा रोड डेव्हलपमेंटमध्ये जे काम आहे त्याच्यात जे कंटिन्युटी आहे ती मला वाटतं अजून 5 वर्ष राहील. त्यामुळे मला असं काही वाटत नाही ह्याच्यात काय रिस्क आहे इंडियामध्ये. मेजर रिस्क असू शकेल इंटरनॅशनल रिस्क, रिसेशन आलं किंवा चायनामध्ये काय झालं, तैवानमध्ये काय झालं किंवा US मध्ये रेट्स वाढवले, पण ते टेम्पररीच राहणार आहे. इंडियामध्ये काही सेक्टर्समध्ये ग्रोथ हे पुढच्या 2030 पर्यंत जोरदार राहणार आहे, हा माझा अंदाज आहे.